नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आजचा हा क्षण केवळ वेळ नाही, आजचा हा दिवस केवळ तारीख नाही, आजचा हा पावन दिवस आहे जेथे श्रद्धा, भक्ती आणि कृपा एकत्र येतात. आज आहे माघ वद्य सप्तमी. हा तो दिवस आहे ज्या दिवशी महाराष्ट्राच्या संत परंपरेत एक अद्भुत अध्याय लिहिला गेला. ज्या दिवशी शेगावच्या पावनभूमीत एक अवलिया संत प्रकट झाला. तो संत ज्यांनी स्वतःची ओळख कधी सांगितली नाही, ज्यांनी नाव, जात, गाव यापलीकडे जाऊन मानवतेचा धर्म शिकवला, ते म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज. महाराजांनी कधी मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, कधी मोठी प्रवचने दिली नाहीत, पण तरीही त्यांचे आयुष्य एक जिवंत ग्रंथ होते. ते बोलत कमी, पण त्यांच्या कृतीतून उपदेश होत असे. ते अनेकदा मौनात असत, पण त्या मौनातूनही भक्तांचे जीवन बदलत असे. त्या काळात शेगाव एक साधेसे गाव होते. सामान्य माणसं, साधे जीवन. आणि अचानक एक अनोळखी फकीर त्या गावात येतो. फाटकी वस्त्रे, डोक्यावर टोपली, हातात चिलम आणि डोळ्यात अशी नजर जिच्यात करुणा होती, वैराग्य होते आणि अलौकिक तेज होते. कोणी म्हणाले हा वेडा आहे, कोणी म्हणाले हा फकीर आहे, पण ज्यांच्या नशिबी महाराजांची कृपा लाभली त्यांना लवकरच कळले हा माणूस सामान्य नव्हता. महाराज कुठे बसत? कधी दत्त मंदिरात, तर कधी मशाणात, कधी गावाच्या बाहेर, तर कधी एखाद्या गरिबाच्या घरात. त्यांना सुखदुःखाचा भेद नव्हता, श्रीमंतीची मोह नव्हती आणि प्रतिष्ठेची अपेक्षाही नव्हती. त्यांना एकच ध्यास होता, तो म्हणजे भक्तांचा उद्धार. आज आपण या पावन प्रकट दिनाच्या निमित्ताने महाराजांच्या त्या अलौकिक जीवनाचा थोडासा मागावा घेणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिना, त्यांच्या प्रकट होण्यामागील रहस्य, त्यांचे वैराग्यपूर्ण अद्भुत जीवन, त्यांच्या विलक्षण लीलाकथा, भक्तांवरील अपार कृपा आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात महाराज आपल्याला काय सांगतात. भक्त हो, श्री गजानन महाराज हे फक्त इतिहासातील संत नव्हते, ते आजही जिवंत अनुभव आहेत. आजही कोणी मनापासून हाक मारली, आजही कोणी श्रद्धेने घणात बोलते म्हटले तर महाराज नक्कीच धावून येतात. ते असंख्य भक्तांचे अनुभव सांगतात. चला तर मग या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. मन शांत करूया, अहंकार बाजूला ठेवूया आणि महाराजांच्या चरणी आपले मन अर्पण करूया. भक्त हो, आता आपण त्या पावन क्षणाकडे वळूया, ज्या क्षणाने शेगावचे भाग्य उजळले, ज्या दिवसाने असंख्य भक्तांच्या जीवनात श्रद्धेचा नवा प्रकाश पसरवला. तो दिवस होता माघ वद्य सप्तमी. त्या काळी शेगाव एक छोटेसे शांत गाव होते. पहाटेची वेळ, गाव अजून झोपेत, मंद असा वारा आणि वातावरणात एक अनामिक शांतता होती. अचानक गावाच्या बाहेरून एक अनोळखी व्यक्ती हळूहळू शेगावकडे येताना दिसतो. कोण होता तो? कुठून आला होता? कुठे जाणार होता याची कुणालाही कल्पना नव्हती. तो पुरुष दिसायला साधा होता. फाटकी वस्त्रे, डोक्यावर टोपली, हातात चिलम आणि चेहऱ्यावर एक विलक्षण निर्विकार असा भाव. ते चालत चालत शेगावच्या दत्त मंदिराजवळ आले आणि तेथे शांतपणे बसले. त्या क्षणी कोणालाही वाटले नाही की हा साधा दिसणारा फकीर पुढे जाऊन संपूर्ण शेगावचे आराध्य दैवत बनेल. गावकरी जमा झाले. कोणी कुतूहलाने पाहत होते, कोणी हसत होते, तर कोणी दुर्लक्ष करत होते. काही जण म्हणाले हा तर वेडा दिसतो, काही म्हणाले फकीर आहे, 2 दिवसात निघून जाईल. पण काही जणांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली, कारण त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं, काहीतरी अलौकिक होतं हे त्यांनी जाणलं. महाराज कधी काहीच बोलत नसत, तर कधी अचानक 2 शब्द बोलून समोरच्याच्या मनातील सगळे प्रश्न संपवत. कधी ते मंदिरात बसून ध्यान करत, कधी मशाणात जाऊन बसत, तर कधी गावाच्या बाहेर एकटेच बसत असत. लोकांना हे सगळं विचित्र वाटत असे, पण लवकरच महाराजांच्या लीला सुरू झाल्या. एकदा गावातील एक गरीब माणूस मोठ्या संकटात सापडला होता. तो रडत रडत महाराजांकडे आला. महाराजांनी काहीही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि हाताने आशीर्वाद दिला.
काही दिवसात त्या माणसाचं संकट आपोआप दूर झालं. तेव्हापासून लोक म्हणू लागले, या फकीरात काहीतरी देवी शक्ती आहे. महाराजांना कधीच सांगितलं नाही मी कोण आहे. कोणी त्यांना विचारलं तर ते म्हणत, ते जाणून तू काय करणार आहेस. त्यांनी नाव सांगितलं नाही, गाव सांगितलं नाही आणि जातपंथ देखील सांगितला नाही, कारण महाराजांना माणसाची ओळख त्यांच्या अंतःकरणातून करायची होती. भक्तो, महाराजांचा प्रकट दिन हा केवळ जन्मदिन नाही, तो आहे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा दिवस, अहंकार सोडण्याचा दिवस, श्रद्धा जागवण्याचा दिवस. माघ वद्य सप्तमी हा दिवस आत्मचिंतनाचा, नामस्मरणाचा आणि अंतर्मुख होण्याचा आहे. महाराज प्रकट झाल्यानंतर शेगाव हे फक्त गाव राहिले नाही, तो एक श्री तीर्थक्षेत्र बनले. आजही त्या भूमीत श्रद्धा आहे, भक्ती आहे, महाराजांची अखंड कृपा आहे. भक्त म्हणतात, महाराजांनी आम्हाला कधी रिकाम्या हातानं पाठवलं नाही. आजही कोणी संकटात असो, कोणी आजारी असो, कोणी मानसिक तणावात असो, फक्त मनापासून म्हटलं, गण गण गणात बोते, महाराज नक्कीच ऐकतात. भक्त हो, आता आपण थोडा वेळ त्या पावन शेगाव नगरीत प्रवेश करूया, जेथे प्रत्येक कणात श्री गजानन महाराजांची आठवण दडलेली आहे. श्री गजानन महाराज प्रकट झाले त्या काळातील शेगाव म्हणजे मातीचे घरे, कच्चे रस्ते, साधी माणसं, प्रामाणिक जीवन. लोक शेती, व्यापार, मजुरी करून आपले जीवन जगत होते. धर्म होता, पण भक्ती साधी होती, दिखावा नव्हता. महाराज एका ठिकाणी राहत नसत, कधी दत्त मंदिरात, कधी मशाणात, कधी झाडाखाली, तर कधी भक्तांच्या घरी. त्यांना घराची गरज नव्हती, संग्रहाची गरज नव्हती आणि स्थैर्याची गरज नव्हती, कारण ते पूर्ण वैराग्याचे मूर्तिमंत रूप होते. महाराजांचा दिवस सामान्य माणसासारखा नव्हता. कधी पूर्ण उपवास, कधी अचानक जेवण, कधी दिवसभर मौन, तर कधी हसत खेळत संवाद. हे कोणत्याही नियमात अडकले नव्हते, कारण ते नियम घडवणारे होते. महाराज साधे बोलत असत, पण त्यांचा एक एक शब्द मनात खोलवर झिरपत असे. ते म्हणत, काय करशील नाव जाणून, काम महत्त्वाचं असतं, ते काय आहे ते सांग. त्यांनी कधी चमत्कार दाखवण्याचा प्रयत्न केला नाही, पण गरज पडली तेव्हा चमत्कार आपोआप घडत असत. सुरुवातीला लोक त्यांना वेडे म्हणाले, पण हळूहळू आजार बरे होऊ लागले, अडचणी सुटू लागल्या, मनशांती मिळू लागली आणि मग तोच वेडा त्या गावचा महाराज बनला. महाराज कधी श्रीमंताच्या दारात रेंगाळले नाहीत. गरीब, आजारी, दुःखी लोक हेच त्यांचे खरे भक्त होते. ते म्हणत, जे दुःखी आहेत तेच देवाच्या जवळ असतात. कधी कधी महाराज कठोर वाटत. कोणाचा गर्व असेल तर महाराज तो मोडून काढत, पण त्या कठोरतेमागेही करुणा असायची. अनेक वेळा फक्त प्रश्न विचारायचे, महाराज काहीच बोलायचे नाही, पण काही दिवसात उत्तर आपोआप मिळायचं, कारण महाराज शब्दाने नाही तर अनुभवाने शिकवत होते. महाराजांच्या वास्तवाने शेगावचे रूप बदलू लागलं. दूरदूरवरचे लोक येऊ लागले, श्रद्धा वाढू लागली, भक्ती बळावू लागले. शेगाव हळूहळू एक महान तीर्थक्षेत्र बनत गेलं. भक्त हो, आता आपण श्री गजानन महाराजांच्या त्या गूढ व्यक्तिमत्वाकडे पाहूया, जी आजही अनेक प्रश्न निर्माण करत आणि त्याच वेळी अनेक उत्तरही देतात. श्री गजानन महाराज नेहमीच एक कोडं राहिलं. कोणी विचारायचे, महाराज तुम्ही कुठून आलात. महाराज हसून म्हणायचे, आलो आणि गेलो, यात काय एक विशेष. ते कधी स्वतःचा परिचय देत नसत, कारण ते शरीर नव्हते तर अनुभव होते. महाराजांच्या आयुष्यात कशाचाही संग्रह नव्हता. घर नाही, पैसा नाही, संपत्ती नाही, नावाचीही अपेक्षा नाही. ते जे काही मिळेल ते स्वीकारत, नाही मिळालं तरी कसलाच खेद बाळगत नसत. त्यांचं वैराग्य पलायन नव्हतं, ते पूर्णत्वाचं लक्षण होतं. अनेकदा महाराज स्मशानात जाऊन बसायचे. लोकांना वाटायचं हे काय वेळ आहे, पण महाराज मृत्यूची भीती घालवायला तेथे बसत. ते सांगत, जे इथे आले नाही ते खरं जगलेच नाहीत. महाराज चिलम ओढायचे आणि लोक गोंधळून जायचे, पण त्यामागे एक गूढ अर्थ होता. ते सांगायचे, देह जाळायचा नाही, देहभाव जाळायचा. चिलम म्हणजे विषय वासनेचा त्याग, अहंकाराचा दहन. महाराज अनेकदा दिवसभर बोलत नसत,
पण त्या मौनात अनेक भक्तांचे प्रश्न आपोआप विरघळत, कारण मौन हेच त्यांचं मुख्य प्रवचन होतं. कधी कधी महाराज रागवल्यासारखे वाटायचे. कोणी खोटं बोललं, कोणी गर्व करेल तर महाराज थेट टोकाला जायचे. पण त्या कठोरतेमागे एकच हेतू होता, भक्तांच्या कल्याणाचा. महाराज प्रत्येकाला ताबडतोब कृपा देत नसत. ते आधी श्रद्धेची परीक्षा घेत, कारण त्यांना चमत्कार नव्हे, परिवर्तन हवं होतं. ते म्हणत, मी तुला काय देणार? जे आहे ते आधी सोड. अहंकार, आसक्ती आणि अपेक्षा. भक्त हो, आज वैराग्य म्हणजे घर सोडणं नाही. आज वैराग्य म्हणजे लोभ सोडणं, असूया सोडणं, अहंकार सोडणं. हेच महाराज आपल्याला शिकवतात. भक्त हो, संत ओळखायचा कसा? त्यांच्या शब्दावरून नाही, त्यांच्या वस्त्रावरून नाही, तर त्यांच्या कृपेच्या अनुभवावरनं. श्री गजानन महाराजांच्या जीवनात अशा असंख्य लीला कथा आहेत, ज्या ऐकताना आजही डोळे पाणवतात आणि मन श्रद्धेनं भरून येतं. एक गरीब माणूस, घरात अन्न नाही, पोटात भूक आणि डोळ्यात अश्रू, तो महाराजांकडे आला आणि काहीही न बोलता त्यांच्या चरणावर पडला. महाराजांनी त्याला फक्त एवढंच विचारलंय, भूक आहे? त्या माणसाने मान हलवली. महाराजांनी जवळच असलेली भाकरी त्याच्या हातात दिली आणि म्हणाले, देव आधी पोट पाहतो. त्या दिवसापासून त्या माणसाच्या आयुष्यात कधीच उपासमार आली नाही. एक भक्त अनेक दिवस आजारी होता. औषधं, वैद्य, उपचार काहीच उपयोग होत नव्हता. नातेवाईकांनी त्याला शेगावला आणलं. महाराजांनी त्याच्याकडं पाहिलं, काही क्षण शांत राहिले आणि फक्त एवढंच म्हणाले, ठीक होईल. त्या रात्री त्या भक्ताची झोप शांत झाली. दुसऱ्या दिवशी त्याचा ताप उतरला आणि काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. एक श्रीमंत व्यक्ती महाराजाकडे आला. मनात गर्व आणि तोंडात गोड असे शब्द. महाराजांनी त्याला बसायला सांगितलं नाही, उलट म्हणाले, इथे श्रीमंती चालत नाही. त्या माणसाला याचा अपमान वाटला, पण काही दिवसात त्याच्या आयुष्यात मोठं नुकसान झालं. तेव्हा त्याला उमगलं, महाराज गडवं तोडत होते, भक्ती नाही. एक स्त्री, नवरा गंभीर अडचणीत, घरात अंधार. ती रडत रडत महाराजांकडे आली. महाराज काहीच बोलले नाहीत, फक्त हात उचलून आशीर्वाद दिला. थोड्याच दिवसात ती अडचण आपोआप सुटली. ती स्त्री म्हणाली, महाराज बोलले नाहीत, पण सगळं ऐकलं. महाराज नेहमी ताबडतोब कृपा करत नसत. काही भक्तांना तो वाट लावायला लावत, कारण महाराज श्रद्धा तपासत. ज्यांची श्रद्धा टिकली त्यांना महाराजांनी कधीही रिकाम्या हाताने पाठवले नाहीत. एक भक्त दररोज एकच गोष्ट करत असे, गण गण गणात बोते मनापासून जपत असे. त्याच्या आयुष्यातील मोठी संकटं हळूहळू नाहीशी झाली. तो म्हणाला, माझं काम मी नाही, महाराज करत होते. भक्त हो, या लीलाकथा फक्त जुन्या नाहीत. आज ही आजार माणसं बरी होतात, तणाव कमी होतो, मार्ग सापडतो. पण फक्त एकच अट आहे, ती म्हणजे श्रद्धा ठेवणं. भक्त हो, संतांचे शब्द कमी असतात, पण ते त्यांनी दिलेले मंत्र अनंत शक्तीने भरलेले असतात. श्री गजानन महाराजांनी जगाला फार काही सांगितलं नाही, पण जे दिलं ते अमूल्य दिलं. ते शब्द होते, गण गण गणात बोते. हा मंत्र साधा वाटतो, पण त्याचा अर्थ खोल आहे. गण, गणपती, ईश्वर, परमशक्ती. गणात, त्या ईश्वरामध्ये. बोते, मी बोलतो, मी विलीन होतो, म्हणजेच मी स्वतःला ईश्वरात अर्पण करतो. हा मंत्र म्हणजे अहंकार विसरण्याचा मार्ग आहे. श्री गजानन महाराज स्वतः अखंड नामजप करत. ते कधी मोठ्याने तर कधी मनात गण गण गणात बोते म्हणत असत. ते म्हणत, नामातच सामर्थ्य आहे, उरलेले सगळं भार माझ्यावर सोड. अनेक भक्तांनी सांगितलं आहे, मन अशांत असताना नाम घेतलं की शांती मिळाली. संकटात असताना नाम घेतलं तर मार्ग मिळाला. भीती वाटताना नाम घेतलं तर धैर्य मिळालं. नामाने मन आणि मेंदू दोन्ही स्थिर होतात. महाराज सांगतात, वेळ ठरवा, जागा ठरवा, पण नियमाचा हट्टहास नको. फक्त मनापासून घ्या.
उभं राहून घ्या, बसून घ्या, काम करता करता घ्या. नामाला बंधन नाही. नाम हे औषध आहे, पण श्रद्धा ही त्याची शक्ती आहे. शंका असेल तर काम करणार नाही, पण पूर्ण विश्वास असेल तर नाम अशक्यालाही शक्य करतं. आजच्या काळात तणाव, चिंता, स्पर्धा, अस्थिरता अशा काळात हा नामजप मनाला आधार देतो. फोन हातात असेल पण मनात नामात ठेवा, हेच महाराज सांगतात. भक्त हो, संत कधी मरत नाहीत, ते फक्त देह बदलतात. श्री गजानन महाराजांनीही एक दिवस देह सोडला, पण त्यांची कृपा आजही तशीच जिवंत आहे. श्री गजानन महाराजांनी आपल्या समाधीचा दिवस आधीच सांगून ठेवला होता. तो दिवस होता भाद्रपद वद्य सप्तमी, इसवी सन 1910. त्या दिवशी महाराज अत्यंत शांत होते. चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. त्यांनी भक्तांना सांगितलं, काळजी करू नका, मी कुठे जात नाही. त्या दिवशी शेगावमध्ये विलक्षण वातावरण होतं. महाराज आपल्या नेहमीच्या जागी बसले, डोळे मिटले आणि ध्यानस्थ झाले. क्षणात तो देह शांत झाला, पण उपस्थित भक्तांना असं जाणवलं, महाराज येथेच आहेत. समाधीनंतर असं वाटलं की सगळं संपलं, पण उलट घडलं. अधिक चमत्कार घडू लागले, अधिक भक्त येऊ लागले, अधिक अनुभव ऐकू येऊ लागले. भक्त म्हणू लागले, महाराज समाधीत गेले, पण आमच्या जीवनात उतरले. भक्त हो, प्रकट दिन हा श्री गजानन महाराजांचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. दरवर्षी माघ वद्य सप्तमी ह्या दिवशी शेगाव नगरी भक्तीने न्हावून निघते. या दिवशी पहाटे काकड आरती, महाराजांचा अभिषेक, पालखी मिरवणूक, भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन, महाप्रसाद व अन्नदान केले जाते. शेगावमध्ये लाखो भक्त दर्शनासाठी येतात. काही भक्त शेगावला पायी येतात, काही उपवास करून, काही नवस करून. प्रत्येकाच्या मनात एकच भावना, महाराजांनी आपली हाक ऐकावी. आज शेगाव म्हणजे शांतता, स्वच्छता, शिस्त, सेवा. महाराजांच्या कृपेने शेगाव एक आदर्श तीर्थक्षेत्र बनलं आहे. कोणी म्हणत, मी रिकाम्या हातानं आलो, पण भरलेलं मन घेऊन गेलो. कोणी म्हणत, महाराजांनी शब्द दिले नाहीत, पण मार्ग दाखवला. भक्त हो, आज आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या, इतिहास ऐकला, लीला ऐकल्या, उत्सव पाहिले. पण आता प्रश्न असा आहे, हे सगळं आपल्या आयुष्यात कसं उतरवायचं? श्री गजानन महाराज आज हयात असते तर कदाचित फार काही बोलले नसते, पण त्यांच्या जीवनातून आपल्याला स्पष्ट असा संदेश मिळतो. आजचा माणूस अधिकाधिक हवं म्हणतो, पण महाराज सांगत, कमी हव ठेव, मन जास्त शांत राहील. साधं अन्न, साधं जीवन, स्वच्छ विचार हेच खरे वैभव आहेत. ज्ञानाचा गर्व, पैशाचा गर्व, पदाचा गर्व महाराजांना हे कधीच मान्य नव्हतं. ते सांगत, मी काही नाही, हे कळलं की सगळं मिळालं समजा. आज तणाव, भीती, अनिश्चितता अशा वेळी महाराज सांगतात, विचार कमी करा, नाम जास्त घ्या. गण गण गणात बोते हा मंत्र मनाला स्थैर्य देतो. फक्त देवळात जाणं ही भक्ती नाही. महाराज सांगतात, जे दुःखी आहेत त्यांच्यात मला पहा. एक शब्द, एक मदत, एक अनुभूती, एक सहानुभूती हीच सेवा आहे. आज आपण सतत अपेक्षा ठेवतो, माणसाकडून, परिस्थितीकडून, देवाकडूनही. महाराज सांगत, कर्म कर, फळ माझ्यावर सोड. आज शब्द खूप आहेत, पण शांतता कमी आहे. महाराज सांगतात, दररोज थोडं मौन ठेवा, उत्तर आपोआप मिळतील. श्रद्धा अंध नको आणि शिस्त कडक नको. महाराज शिकवतात त्यामधील समतोल. स्पर्धा आहे, पण स्पर्धेत हरवू नका. यश हवं, पण मूल्य विसरू नका. पैसा हवा, पण माणूसपणा सोडू नका. महाराज नेहमी सांगतात, स्वतःशी प्रामाणिक राहा. संवाद ठेवा, संयम ठेवा आणि एकत्र नाम घ्या. घर म्हणजे फक्त भिंती नाही, ती एक भावना आहे, असा संदेश महाराज देतात.
भक्त हो, आता शब्द कमी आणि भावना जास्त. इतका वेळ आपण श्री गजानन महाराजांच्या जीवनात मनाने फिरलो, त्यांच्या लीलांमध्ये श्रद्धा अनुभवली आणि त्यांच्या संदेशातून मार्गदर्शन मिळवलं. आता एक क्षण थांबूया, डोळे अलगद मिटा, श्वास हळू घ्या आणि मनात महाराजांचा शांत चेहरा उभा करा. तो चेहरा न बोलता खूप काही सांगतो. महाराज खूप बोलले नाहीत, पण त्यांच्या मौनात असंख्य उत्तरं होती. आज आपणही थोडं वेळ त्या मौनात राहूया. मनात म्हणा, महाराज, माझ्या आयुष्यात जे जे अडथळे आहेत ते तुमच्यावर सोपवतो. माझ्या मनातील भीती, माझ्या डोळ्यातील चिंता, माझ्या हृदयातील वेदना सगळं काही तुमच्या चरणी अर्पण करतो. आता सगळ्यांनी मिळून मनात किंवा मोठ्याने गण गण गणात बोते, गण गण गणात बोते या मंत्राचा जप करा. महाराज, तुम्ही आम्हाला दिलं श्रद्धा, धैर्य, शांतता आणि आशा. आम्ही तुमचे मनापासून आभार आहोत. आज या प्रकट दिनाच्या निमित्ताने एक छोटासा संकल्प करूया. रोज थोडं नामस्मरण करूया, रोज थोडं संयम बाळगूया, रोज थोडी सेवा करूया. आणि हेच महाराजांना अपेक्षित आहे. भक्त हो, श्री गजानन महाराज हे केवळ शेगावपुरती मर्यादित नाहीत. ते प्रत्येक श्रद्धाळूच्या हृदयात आहेत, प्रत्येक गण गण गणात बोतेमध्ये आहेत आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नात आहेत. माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.